शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी पुढच्या 2 दिवसांत जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्ण रद्द करावा अशी मागणी केली आहे। पुढील 2 दिवस मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। तर या मुद्द्यावरून धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावरती गंभीर आरोप केले होते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। रवींद्र धंगेकरांची भूमिका जाणून घेतली आमचे प्रतिनिधी अक्षय बडवेंनी, तीही एकदा पाहूयात। जैन बोर्डिंगच्या व्यवहारासंदर्भात राजू शेट्टी यांनी दावा केलाय की गोखले बिल्डरकडनं हा व्यवहार जो आहे तो रद्द करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणी रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत होते। या भूमिकेकडे आता रवींद्र धंगेकरांचं कसं लक्ष त्यावर आपण बोलणार आहोत। ह्याच्यामध्ये पूर्णपणे हा व्यवहार जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत मला ह्या कुठल्याच सिस्टीमवर विश्वास नाही। खरं तर हे यश जे जैन धर्माचे योगी आहेत, जे ते युवक आहेत, ह्यांनीही ह्या जागा वाचवा यासाठी जे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालो। शिंदे साहेबांनी मला जवळ बोलवलं, आपण सगळे तिथे उपस्थित होतात आणि मला त्यांनी कानात सांगितलं की 2 दिवसामध्ये हा तुला तोडगा मी काढून देतो, तू आता कोणावर बोलायचं बंद कर। त्या मिनिटापासून मी आत्ता पण मी बोलायचं बंद आहे। पण आज मला थोडंसं बरं वाटतं आहे की कुठंतरी आता हा व्यवहार रद्द करण्याची प्रक्रिया चालू झाली। जिलबीचा कार्यक्रम आपला ठरलेला आहे, मी जिलबी वाटणार आहे। चंद्रकांत दादाचा निरोप आला आहे आणि आता निरोप असा नाही आला, हा एकदम फिट निरोप आला आहे। हा लवकर निर्णय लागेल असं मी बऱ्याच लोकांशी बोललो। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।